नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 18 मार्च 2025 आजच्या चालू घडामोडी आज आपण बघणार आहोत. चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. बघा, अलीकडेच शस्त्र निर्माण दिवस कधी साजरा केला गेला तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 18 मार्च. बघा, भारतात दरवर्षी 18 मार्च रोजी शस्त्र निर्माण दिवस साजरा केला जातो. शस्त्र निर्माण बोर्ड OFB च्या महत्त्वपूर्ण योगदानाच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. कोलकाता येथील फोर्ट विल्यममध्ये 1775 मध्ये शस्त्र निर्माण बोर्डाची स्थापना करण्यात आली होती. पुढे बघा, मार्च 2025 मधील काही महत्त्वाचे दिवस आपण बघूया. बघा, 1 मार्च आपण विश्व नागरिक सुरक्षा दिवस, शांतता विभाजन दिवस, विश्व समुद्र गवत दिवस, आंतरराष्ट्रीय ब्लॅक चेअर दिवस म्हणून साजरा करतो. 2 मार्चला असतं बघा विश्व किशोर मानसिक आरोग्य दिवस. 3 मार्चला विश्व वन्यजीव दिवस. याची थीम आहे वन्यजीव संरक्षण, वित्त, लोक आणि ग्रह यामध्ये गुंतवणूक. विश्व श्रवण दिवस. पुढे बघा, 4 मार्चला आपण साजरा करतो राष्ट्रीय सुरक्षा दिवस. 5 मार्चला आपण साजरा करतो आंतरराष्ट्रीय निःशस्त्रीकरण आणि अपघात जागरूकता दिवस. 6 मार्चला आपण साजरा करतो राष्ट्रीय दंत चिकित्सक दिवस. 7 मार्चला असतो बघा जन औषध दिवस. 8 मार्चला असतो आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला असतो केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल स्थापना दिवस. 12 मार्चला असतो धूम्रपान प्रतिबंध दिवस. 14 मार्चला असतो नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिवस, पाय दिवस. 15 मार्चला असतो जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्चला असतो राष्ट्रीय लसीकरण दिवस आणि 17 मार्चला असतो सेंट पॅट्रिक डे. पुढे बघा, अलीकडे ATMA म्हणजे ऑटोमोटिव्ह टायर्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कोण निवडले गेले तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो अरुण मोमेन. बघा, अरुण मामेन यांची ATMA च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ATMA ही भारतातील टायर उद्योगाशी संबंधित एक महत्त्वाची संघटना आहे. बघा, अलीकडे कोणत्या देशात राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पेरू. पेरूच्या राष्ट्रपतींनी राजधानीत आणीबाणी लागू केली आहे आणि हिंसाचाराच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सैनिक तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. ही घटना लोकप्रिय गायक पॉप फ्लोरेस यांच्या हत्येच्या दुसऱ्या दिवशी घडली. बघा, अलीकडे एमिली डेव्हेने यांचे निधन झाले, त्या कोण होत्या तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो अभिनेत्री. बघा, एमिली डेव्हेन एक प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांनी विविध चित्रपट आणि TV शोमध्ये काम केले. त्यांच्या निधनाची बातमी मनोरंजन क्षेत्रासाठी मोठी हानी मानली जात आहे. पुढे बघा, अलीकडे कबड्डी विश्व 2025चे आयोजन कुठे करण्यात आले आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो इंग्लंड. बघा, कबड्डी विश्वकप 2025चे आयोजन इंग्लंडमध्ये होणार आहे. ही पहिलीच वेळ असेल जेव्हा कबड्डी विश्वकप भारताबाहेर आणि कोणत्याही आशियाई देशाच्या बाहेर आयोजित केलं जात आहे. यामुळे या खेळाला जागतिक स्तरावर अधिक प्रसिद्धी मिळेल. बघा, अलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित पहिले मंदिर कुठे त्याचे उद्घाटन करण्यात आले तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो भिवंडी. बघा, महाराष्ट्रातील भिवंडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित पहिले मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे. हे मंदिर त्यांच्या कार्याचं आणि पराक्रमाचं प्रतीक म्हणून उभारलं गेलं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात ही एक महत्त्वपूर्ण घटना मानली जात आहे. अलीकडे राजीव युवा विकास योजना कोणत्या राज्यात सुरू झाली आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो तेलंगणा. तेलंगणा सरकारने तरुणांच्या विकासासाठी राजीव युवा विकास योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश तरुणांना शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. बघा, अलीकडे इस्रोचे अध्यक्ष V नारायण यांनी कोणत्या IIT मध्ये थर्मल रिसर्च सेंटरचे उद्घाटन केले आहे तर याचं योग्य उत्तर आहे IIT मद्रास. बघा, इस्रोचे अध्यक्ष V नारायण यांनी IIT मद्रासमध्ये थर्मल रिसर्च सेंटरचे उद्घाटन केले आहे. या केंद्राचा उद्देश अंतराळ संशोधन, उष्णता व्यवस्थापन आणि नवीन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधनाला गती देणे हा आहे. अलीकडे कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशल याच्यावरती आपला अकाउंट उघडला आहे किंवा कुठले पंतप्रधान ट्रूथ सोशलशी जोडले गेले आहे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो भारत. बघा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशलवर जोडले गेले आहेत. बघा, ट्रूथ सोशल हे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेले एक प्लॅटफॉर्म आहे जे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी ओळखले जाते. किंवा तुम्ही असंही म्हणू शकतात की सध्या जे अमेरिकेचे अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प हे सुद्धा ट्रूथ सोशलशी जोडले गेलेले आहेत. इटलीमध्ये आयोजित विशेष ऑलिम्पिक विश्व हिवाळी क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने किती पदके जिंकली तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 33 पदके जिंकली. भारतातील खेळाडूंनी स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड विंटर गेम्स 2025 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत 33 पदके जिंकले आहेत. यामध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांचा समावेश आहे. बघा, गणगौर उत्सवाचे
आयोजन निम्नपैकी कोणत्या राज्यात केले जात आहे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो राजस्थान. कोणत्या राज्य सरकारने हेरिटेज इमारतींना हॉटेल म्हणून विकसित करण्याची घोषणा केली तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो उत्तर प्रदेश. अलीकडेच आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाने कोणत्या 128 नव्या चंद्रमांना किंवा चंद्रांना मान्यता दिली आहे तर याचं योग्य उत्तर आहे शनी. पुढे बघा, शनिग्रहाला 128 नव्या चंद्रांची मान्यता मिळालेली आहे. बघा, आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघ IAUने वायू आणि खडकयुक्त ग्रह शनीचे 128 नवे चंद्र अधिकृतपणे मान्य केले, ज्यामुळे शनीचे एकूण 274 चंद्र झाले आहेत. शनीकडे आता सौरमंडळातील सर्व ग्रहांमध्ये सर्वाधिक चंद्र आहेत, तर बृहस्पतीकडे 95 चंद्र आहेत, जो सौरमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचा चंद्रयुक्त ग्रह आहे. जगातील सर्वात लांब हायपरलेस ट्यूब कोणाच्या द्वारे विकसित केली जाईल तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो IIT मद्रास. बघा, स्टुअर्ट यंगने अलीकडेच कोणत्या देशाच्या नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतली तर याचं योग्य उत्तर आहे त्रिनिदाद आणि टोबॅगो. विश्व सामाजिक कार्य दिवस 2025 कोणत्या दिवशी साजरा केला गेला तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 18 मार्च. अशा पद्धतीने बघा, आज आपण काही चालू घडामोडींचा अभ्यास केला. थँक्यू. धन्यवाद.